जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये जुंपली। मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडूनही जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा। नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर, सकलममध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही सहयोगी पक्ष मिळून संख्याबळाचा विचार केला तर हसन मुश्रीफांच्या पुढे आहोत, हे वक्तव्य आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं। त्यांच्या या विधानावरून आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये जुंपल्याचं दिसत आहे। कोल्हापूरच्या राजकारणामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका ही कायमच महत्त्वाची ठरत आली आहे। चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे वरिष्ठ नेते असल्यानं त्यांच्या विधानाला देखील मोठं महत्त्व आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत। याशिवाय अध्यक्षपदावरून महायुतीमधील संघर्ष हा आता अधिक ठळकपणे समोर आला आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद सदस्य संख्याबळानुसार अध्यक्षपदावर दावा केला आहे, तरी देखील चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे अध्यक्षपद कोणाकडे जाईल याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल हे आता स्पष्ट झाले आहे। जिल्हा परिषदेच्या लढतीमध्ये सर्वाधिक 20 जागा मिळवून राष्ट्रवादी हा मोठा भाऊ ठरला आहे। त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे। याशिवाय अध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल असं सांगण्यात येत आहे। काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नूतन जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल असं जाहीर केलं होतं। तर दुसरीकडं भाजपच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमच्या 12 जागा आहेत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा असा आमचा आग्रह आहे। जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी हे 2 शरीर आणि 1 आत्मा आहे। त्यामुळे 12 अधिक 6 अशी 18 आकडेवारी आमच्याकडे आहे। त्यामुळे 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या 20 जागा यामध्ये फार मोठा फरक राहत नसल्याचं सांगत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक प्रकारे हसन मुश्रीफ यांचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून चिमटा काढला आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का अशी चर्चा देखील आता सुरू आहे। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी मतदान मात्र भाजपला जास्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे साहजिकच खासदार धनंजय महाडिक यांनी देखील अध्यक्षपदाची मागणी केली आहे। अध्यक्षपदावरून तसंच समितींच्या वाटपावरूनही महायुतीमध्ये जुंपल्याचं दिसत आहे। एकीकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहयोगी पक्ष मिळून भाजपकडे अधिक जागा असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी मतांची आकडेवारी मांडली आहे। भाजपला सर्वाधिक 3,42,000 मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीला 3,41,000 मते मिळाली आहेत। त्यानंतर शिंदेसेना आणि काँग्रेस आहे। त्यामुळे भाजप हा मोठा भाऊ आहे। जिल्ह्यातील जनतेनं भाजपवर विश्वास ठेवला आहे। महायुती म्हणून आम्ही एकत्र बसणार आहोत, तर आम्हाला देखील अध्यक्षपद आणि समित्या मिळायला पाहिजेत असं खासदार धनंजय महाडिक यांनी वक्तव्य केलं आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या लढतीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफांनी मदत मागितली तर विचार करू असं सूचक वक्तव्य केलं होतं। त्यामुळे अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये बिघाडी झाल्यास हसन मुश्रीफ सतेज पाटलांची मदत मागणार काय असा सवाल उपस्थित होत आहे। कारण यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत जिल्हा परिषदेबरोबरच कोल्हापूर महापालिकेवर देखील सत्ता स्थापन केली होती। आताचे गणित पाहिल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहज गाठू शकतात। मात्र सध्या तरी राजकीय परिस्थिती पाहता हसन मुश्रीफ अध्यक्षपदासाठी महायुतीमधून बाहेर पडून काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारतील याची शक्यता फारच कमी आहे। मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर हसन मुश्रीफांनी केलेला दावा आणि त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून करण्यात येणारे प्रतिदावे यावरून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये अंतर्गत सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद।